नमस्कार। लोकसभा निवडणूक झाली तेव्हा कुणालाच कोणाची आठवण झाली नाही, म्हणजे या राज्यकर्त्यांना, सामान्य माणसाची। पण जेव्हा निवडणुकीचा निकाल आला ना लोकसभेच्या, त्यावेळेला किंवा त्यानंतर भल्या भल्याना धडकी भरली, अंगावर कापरं सुटलं, कापरं। त्यानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर दिसू लागली आणि आता काही करून लोकांना खुश करण्याचे मार्ग शोधणं सुरू झालं आणि याच शोधातून ही लाडकी बहीण योजना जन्माला आली। अर्थात या योजनेची राज्यभर चर्चा देखील सुरू झाली। आता चांगल्या चर्चापेक्षा वाईट चर्चाच अधिक होऊ लागली आहे। आपणही रोज वाचत असाल, ऐकत असाल, समाजाच्या प्रतिक्रियाही जाणवत असतील तुम्हाला। अहो 7.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेलं महायुती सरकार लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला लागले। आता विरोधक तर म्हणायला लागलेत मतांसाठी बहिणीला लाच देण्याचा हा प्रकार आहे वगैरे वगैरे। तर कोणी म्हणायला लागलं अहो बहिणीला प्रेम हवं असतं, उपकाराचा पैसा नको आहे। महायुतीतल्या काही महाभागांनी तर मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ असे अकलेचे तारे तोडले आहेत। सरकारी पैसे आणि परत घेणारा हा। अहो त्या आणखी एका विद्वानानं, म्हणजे शिंदे गटाचे आमदार आहेत ते सातारा जिल्ह्यातले, अहो निवडणुकीनंतर योजनेची नावं डिलीट करण्याची त्यांनी धमकी दिली। कोण कोणाला मतदान देत आहे वगैरे ह्याची सगळी स्क्रुटिनी, सगळं पाहणी करू, नंतर अर्जाची स्क्रुटिनी केली जाणार आहे आणि त्यानंतर नावं डिलीट करू म्हणाले आहेत। अहो एकूण काय तर ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आणली असल्याचं लोकांना तर माहितीच आहे, पण आता यांच्याच ओठावर आलेलं आहे। अहो एकीकडे या योजनेची खिल्ली उडवली जात असताना या योजनेच्या जाहिरातीवर देखील जनतेचा अमाप पैसा उधळला जाणार आहे। जवळपास 200 कोटींची उधळण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीसाठी केली जाणार आहे। वेगवेगळ्या कारणांनी या योजनेला प्रसिद्धी मिळत असतानाच, या योजनेवर टीका होत असतानाच आता या योजनेतील एक मोठा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। अहो एकतर कागदपत्र जमवता जमवता लाडक्या बहिणी थकल्या, दमल्या, त्यात सर्व्हर डाऊन, अर्ज सादर करता करता लाडक्या बहिणी घामाने भिजल्या हो। पण एवढं करूनही सरकारी सावळा गोंधळ कसा सुरू आहे याचा एक अजब आणि तितकाच धक्कादायक नमुना समोर आलाय। सरकारी कारभार कसा असतो हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही। सरकारी कारभार किती भोंगळ असू शकतो बघा। अहो मोठ्या कष्टानं लाडक्या बहिणी अर्ज करीत आहेत त्या 1,500 रुपयाच्या आशेनं। अहो त्यातील अनेक बहिणींचे अर्ज रिजेक्ट होत आहेत, म्हणजे नाकारले जात आहेत कुठल्या तरी त्रुटी काढून। दुसरीकडे मात्र ज्यानं अर्जच केलेला नाही त्याच्या खात्यावर लाडक्या बहिणीचे पैसे जमा होऊ लागले आहेत। यवतमाळमध्ये या योजनेचा एक भोंगळ कारभार समोर आलेला आहे। लाडक्या बहिणीचे पैसे चक्क एका बेरोजगार तरुणाच्या खात्यात जमा झाले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीचे पैसे बहिणीच्या नव्हे तर चक्क भावाच्या खात्यात जमा झालेत। जाफर शेख असं या बेरोजगार तरुणाचं नाव आहे। अहो या तरुणानं कुठल्याही योजनेसाठी कोणताही अर्ज भरलेला नव्हता, तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात अचानक 3,000 रुपये जमा झाले। आता असे अचानक पैसे जमा झाले तर मेसेज त्यांना आल्यावर आश्चर्य तर वाटलं। अहो हल्ली कोणी काही मागून देत नाही आणि न मागता बँक खात्यात पैसे येऊन पडतात, म्हणजे आश्चर्य वाटणारच। अनेक महिलांनी गर्दीत तासनतास उभं राहून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत। कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून त्यांची धावपळ सुरू आहे। मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत। पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। या जमा झालेल्या 3,000 रुपयांनी सरकारचा बुरखा फाडला, शासनाचा भोंगळ कारभार समोर आणला। अर्थातच त्यामुळे मोठा गाजावाजा झालेल्या योजनेची अंमलबजावणी ही पारदर्शक आणि व्यवस्थित सुरळीत नाही हे तर या घटनेनं उघड केलं। अहो निदान या योजनेची अंमलबजावणी तरी पारदर्शक करा अशी अपेक्षा आहे। जाफर शेख यांची ही एक घटना समोर आली हो आणि त्यामुळे चर्चा देखील झाली, पण समोर न आलेल्या किती अशा घटना आणि केवढा सावळा गोंधळ सुरू असेल याची काही कल्पना आहे का? आता त्यामुळे हे प्रश्न सगळे उपस्थित होणं स्वाभाविक आहे। महायुती सरकारनं लाडक्या बहिणीची योजना कशासाठी आणली आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे। शेंबडं पोरगं देखील सांगत आहे विधानसभा निवडणुकीसाठी। पण या योजनेचा राजकीय लाभ महायुतीला मिळू शकतो का हो? तुमच्या मनात काय आहे? कृपया जरूर कमेंट करून सांगा। आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू।
तोपर्यंत नमस्कार.